1980 मध्ये काँग्रेस आजच्यासारखाच अशक्त झाला होता आणि त्यावेळी इंदिरा गांधींनी काँग्रेसला तारलं होतं। आता 2019 मध्ये पुन्हा तेच मॅजिक प्रियांका करतील का हा प्रश्न आहे आणि तसं झालं तर राहुल गांधींपेक्षा प्रियांकाचं वजन वाढणार हे नक्कीच। प्रियांका करतील इंदिरांसारखं मॅजिक? प्रियांका यशस्वी झाल्यास राहुलचं काय? राहुलपेक्षा मोठ्या होतील प्रियांका? मोदी शहा यांना प्रियांका रोखतील? प्रियांका गांधींची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड झाल्यानंतर देशभरातल्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे। ठिकठिकाणी जल्लोष सुरू आहे। प्रियांका गांधींमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना इंदिरा गांधींची छवी दिसते। इंदिरा गांधींनी काँग्रेसला जशी संजीवनी दिली तशीच संजीवनी प्रियांका गांधी देखील देतील अशी त्यांना आशा आहे। देश में ज्यादातर पॉलिटिकल लीडर्स कांग्रेस गोत्र के हैं, यानी वो कांग्रेस संस्कृति में ही पले बढ़े हैं, संस्कारित हुए हैं। जब मैं कांग्रेस मुक्त भारत की बात करता हूं तो उसका मतलब यही है कि हम भारतीय राजनीति में से कांग्रेस कल्चर को खत्म करना चाहते हैं। आज मैंने प्रियंका को जनरल सेक्रेटरी बना दिया यूपी का। मतलब अब यहाँ पे कांग्रेस पार्टी अपना चीफ मिनिस्टर बैठाने का काम करेगी। हम यहाँ पे अब दिल्ली में कांग्रेस पार्टी और गठबंधन की सरकार और उत्तर प्रदेश में पूरे दम से कांग्रेस पार्टी लढेगी। 1966 मध्ये इंदिरा गांधी पहिल्यांदा पंतप्रधान बनल्या त्यावेळी त्यांना मोरारजी देसाईंनी गुंगी गुडिया असं म्हटलं होतं। पण याच इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे 2 तुकडे करून जगाचा नकाशाच बदलून टाकला, राष्ट्रीयकरण केलं। बांगलादेश युद्ध जिंकल्यानंतरही 1971च्या निवडणुकीत काँग्रेसला कमी जागा मिळाल्या। देशात वेगवेगळी आंदोलनं सुरू झाली। 12 जून 1975 मध्ये इंदिरांची खासदारकी अलाहाबाद उच्च न्यायालयानं रद्द केली। दुसरीकडे जयप्रकाश नारायण यांचं आंदोलन परमसीमेवरती पोहोचलं होतं। राजकीय अराजकतेतनं इंदिरा गांधी यांनी आणीबाणी घोषित केली। त्यानंतर 1977 मध्ये काँग्रेसची सत्ता गेली। काँग्रेससाठी तो अत्यंत वाईट कालखंड होता। तशीच परिस्थिती सध्याही आहे। लोकसभेत काँग्रेसचे अवघे 44 खासदार आहेत। मागील 5 वर्षात काँग्रेसला अल्प यश मिळालं। इंदिरा गांधी यांनी जशी फिनिक्स भरारी घेतली होती तशीच कामगिरी करण्याचं आव्हान आता प्रियंका गांधी यांच्या समोर असणार आहे। लोकसभा के चुनाव की तैयारियों के लिए बहुत गति मिलेगी और कांग्रेस के संगठन को नई ऊर्जा मिलेगी। मैं शुभकामना देना चाहता हूं प्रियंका गांधी जी को, ज्योतिरादित्य सिंधिया जी को और वेणुगोपाल जी को, जिनको नई जिम्मेदारी राहुल गांधी जी ने दी है। प्रियांका गांधी वाड्रांकडून इंदिरा गांधींसारख्या मॅजिकची काँग्रेस कार्यकर्त्यांना आस आहे, तर विरोधकांना देखील धडकी भरवणारी ही सर्व राजकीय घडामोड। राहुल गांधी आणि प्रियंका गांधी ही बहीण भावांची जोडी भाजप समोर आव्हान निर्माण करू शकते। युवा चेहरा आणि इंदिरा गांधीची होणारी आठवण हे प्रियंकाचं बलस्थान ठरू शकतं। प्रियंका गांधी यांची राजकारणातली पाठी तशी कोरीच आहे आणि तसंही लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडे गमावण्यासारखं काहीही राहिलेलं नाहीये। युपीत काँग्रेसला अवघ्या 2च जागा मिळाल्या आहेत आणि ज्या पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी प्रियंका गांधी यांच्याकडे देण्यात आली आहे तिथे तर काँग्रेसला एकही जागा नाहीये। त्यामुळे प्रियंकामुळे काँग्रेसला नुकसान होण्यासारखी कुठलीही परिस्थिती सध्या नाही। काँग्रेसला नेहमी वाटायचं त्यांच्याकडे एक हुकुमचा पत्ता आहे, एक मास्टर कार्ड आहे, ते त्यांनी यावेळेला वापरलं असं दिसतंय आणि त्यामुळे ती 5वी पिढी पुढे येण्यापेक्षा मला वाटतं, कारण गांधी परिवारामध्ये पिढी पुढे येणे म्हणजे काही न्यूज नाही आहे, ते सगळ्याच आजकाल आणि परिवारवाद कुठे राहिलाच नाही।
भारतीय जनता पार्टीचे जनरल सेक्रेटरी कैलास विजयवर्गीयांनी फार चांगलं डेफिनेशन दिलं. जर नेत्याचा मुलगा खरोखरच काबिल असेल तर त्याला नेतृत्व घ्यायला काय हरकत आहे. तर प्रियंकाचं काबिलियत आहे, तिच्यात नेतृत्वाचा क्षमता आहे आणि म्हणून ती पुढे आली मला वाटतं, आणि ते त्यांना पॉझिटिव्हली घ्यायला पाहिजे. प्रियंका गांधी वाड्रा या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय आहेतच. आता प्रियंका गांधी वाड्रा यांचं मॅजिक काँग्रेसला कसं तारतं याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यामधला चांगला संवाद आहे. राहुल गांधींच्या बाजूने प्रियंका अनेकदा मैदानामध्ये उतरलेले आहेत. आता तर त्यांनी रणसंग्रामामध्येच उडी घेतली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि त्यांची बहीण प्रियंका गांधी हे दोघे बहीण भाऊ असले तरी त्यांच्यात मित्रांसारखा संवाद आहे. हे दोघे बहीण भाऊ अशा परिवारातून आलेत ज्या परिवाराच्या पक्षानं देशावर स्वातंत्र्यानंतर सत्ता गाजवली. इंदिरा गांधी, राजीव गांधी या दोनही नेत्यांची हत्या झाली. आजी आणि वडील या दोनही भावंडांनी गमावले. मोठं दुःख त्यांनी भोगलं, पण या दुःखाचं भांडवल त्यांनी केलेलं नाही. राहुल गांधी देशभर पक्षाचा प्रचार करत होते. त्यावेळेस अमेठी आणि रायबरेली या मतदारसंघाकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी तिथला किल्ला प्रियंका गांधींनी लढवला. मेरे परिवार को जलील करना, मेरे पति के बारे में बहुत बातें कही जाती हैं. मुझे दुख होता है. दुख अपने लिए नहीं है, इस बात का नहीं है कि आप किसी को जलील कर रहे हो और सच्चाई आगे नहीं आ रही है. इस बात का नहीं है कि मैं अपने बच्चों को रोज समझाती हूँ कि एक दिन सत्य आगे आएगा, क्योंकि मैंने इंदिरा जी से सीखा था कि जब सच्चाई दिल में होती है, जब दिल का इरादा सही होता है तो एक कवच बन जाता है छाती के अंदर. राजकारणाच्या पलीकडे जाऊन ही दोन्ही भावंड मागच्या वर्षी सिमल्यामध्ये सुट्ट्यांसाठी गेली होती. तिथं तिचा आनंद घेतला. मात्र आता लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. काँग्रेस समोर भाजपचं मोठं आव्हान आहे. भाजप सत्ताधारी आहे आणि त्यांच्याकडे पैशांचीही ताकद आहे. अशा वेळेस राहुल गांधींना साथ देणं गरजेचं आहे हे प्रियंका यांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी निवड केली ती उत्तर प्रदेशची. उत्तर प्रदेशची लेक आणि सून असलेल्या प्रियंकांकडे पूर्वांचलची जबाबदारी राहुल गांधींनी दिली. राहुल गांधींना त्यांची बहीण प्रियंकावर पूर्ण विश्वास आहे. एकंदरीतच वातावरण पाहता प्रियंका गांधी उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचा पाया विस्तारतील अशी परिस्थिती आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.